हॅलो फ्रेंड, तृप्तीस किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। डब्यासाठी तुम्हाला सुद्धा भाजी सुचत नाही का? चला तर मग स्वादिष्ट अशी मटकीची डाळ आपण आज तयार करूया। मटकीची डाळ 10 ते 15 मिनिटं जरी भिजवली तरी झटपट भाजी तयार होते। एक कपभर डाळ तुम्ही भिजवून ठेवा। त्यासाठी मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, एक लहान बारीक चिरलेलं टोमॅटो, आलं लसूण पेस्ट, कढीपत्ता, कोथिंबीर आणि फोडणीसाठी मसाले जिरं, मोहरी, लाल मिरची पावडर किंवा तुम्ही हिरवी मिरची वापरावी, थोडा काळा मसाला आणि चवीनुसार मीठ, फोडणीसाठी तेल। कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं, मोहरी, लसूण, हिंग आणि कढीपत्ता घालून छान असं तडतडू द्या। फोडणीमध्ये बारीक चिरलेला कांदा घालून गुलाबी रंग होईपर्यंत छान परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट आणि टोमॅटो घालून मऊसर होईपर्यंत परतून घ्या। गॅसची फ्लेम मध्यम आचेवर करून हळद, लाल तिखट आणि गरम मसाला घाला। मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्या। कांदा टोमॅटो ज्या वेळेस आपण फोडणीमध्ये परतून घेतो त्यावेळेस त्यावर थोडं मीठ घालावं, म्हणजे कांदा टोमॅटो व्यवस्थित मऊसर शिजतात। आता या सर्व फोडणीमध्ये भिजवलेली मटकीची डाळ व्यवस्थित मिक्स करून घ्या। चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार थोडं गरम पाणी किंवा गार पाणी वापरावं। मटकीला छान वाफ येण्यासाठी आपण त्यावर झाकण ठेवणार आहे आणि 5 ते 7 मिनिटांसाठी मटकीची डाळ व्यवस्थित पाणी घालून शिजवून घ्यायची। डाळ शिजण्यासाठी आपण पाणी गरजेनुसार वापरावं। डाळ बघा, झाकण ठेवल्यामुळे अगदी पटकन शिजलेली आहे। कुकरमध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारे मटकीची डाळ लावू शकतात। डाळ जास्त प्रमाणात शिजू नये म्हणून गॅसची फ्लेम मंद आचेवर ठेवावी आणि गरजेनुसार पाणी वापरावं। डाळ थंड झाल्यानंतर कोरडी होते म्हणून त्यामध्ये थोडं पाणी असू द्या। बघा, अशा प्रकारे छान अशी डाळ तयार झाल्यानंतर बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर टाकून डाळ तयार आहे। रोजच्या भाजीपेक्षा थोडी वेगळी चव हवी असेल तर यामध्ये अगदी थोडा गूळ आणि लिंबाचा रस घाला। तर अशा प्रकारे तुम्हाला सुद्धा डब्यासाठी भाजी सुचत नसेल तर भन्नाट चवीची आणि भरपूर प्रोटीनयुक्त असणारी मटकीची डाळ ही रेसिपी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवनवीन रेसिपींसोबत।